राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नेता एवं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री अजित पवार ने रविवार को अपने चाचा शरद पवार की उम्र को लेकर उन पर परोक्ष रूप से कटाक्ष करते हुए कहा कि कुछ लोग 80 वर्ष से अधिक आयु होने के बाद भी राजनीति से सेवानिवृत्त नहीं होना चाहते। अजित पवार ने ठाणे में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए कहा कि महाराष्ट्र सरकार के कर्मचारी 58 वर्ष की आयु में सेवानिवृत्त होते हैं। ज्यादातर लोग 75 वर्ष की आयु के होने के बाद भी अपने सक्रिय पेशेवर जीवन को आमतौर पर रोक देते हैं, लेकिन कुछ ऐसे लोग हैं जो 80 वर्ष की आयु को पार करने के बाद और अब 84 वर्ष के होने पर भी सेवानिवृत्ति के लिए तैयार नहीं है। अजित पवार और उनके समर्थक कुछ विधायक पिछले साल जुलाई में शिवसेना भाजपा सरकार में शामिल हुए। इसके बाद उन्होंने एनसीपी के नाम और चुनाव चिन्ह पर दावा किया। इस कदम को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संस्थापक शरद पवार ने निर्वाचन आयोग में चुनौती दी थी। अजित पवार ने कहा, हम यहाँ काम करने के लिए हैं और हम काम करेंगे। उन्होंने कहा कि वह लोगों की सेवा करने के लिए राज्य सरकार में शामिल हुए हैं। मराठा समुदाय को आरक्षण के लिए चलाए जा रहे आंदोलन का नेतृत्व कर रहे कार्यकर्ता मनोज जरांगे को परोक्ष रूप से चेतावनी देते हुए अजित पवार ने कहा कि किसी को भी कानून अपने हाथ में लेने की अनुमति नहीं दी जाएगी। बाकीचे असंख्य कार्यकर्ते वेगवेगळ्या जिल्ह्याचे अध्यक्ष इथे आहेत, उल्हासनगरचे सगळ्याच भागातले कार्यकर्ते नेते आहेत की तुमच्या भागातल्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता मी त्या मुंबईमध्ये असतो। आठवड्यातले 3-4 दिवस सार्वजनिक काम घेऊन केव्हाही हक्कानी या, वैयक्तिक कामाला थोडंसं तिथं थांबवा, परंतु ज्याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे तिथला सार्वजनिक प्रश्न निकाली निघणार आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे। लोकांच्या अडचणी सोडवण्याच्या करता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे। बहुजन समाजाच्या कल्याणाकरता आपण सरकारमध्ये गेलेलो आहे। त्याच्यामध्ये आपला वैयक्तिक कुठला स्वार्थ नव्हता, परंतु स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी पण त्या काळामध्ये सांगितलं की जे पद असतं त्या पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो। ही जी शिकवण आहे त्या शिकवणीने आपण पुढे चाललोय। वय झाल्यानंतर काही वयाच्या नंतर थांबायचं असतं, हा वर्षानुवर्ष चालत आलेली ती परंपरा आहे, परंतु काही जण ऐकायला तयार नाही, हट्टीपणा करतात। माणूस 60ला आमच्या राज्य सरकारमध्ये तर 58लाच रिटायर होतात। ते म्हणतात अरे आम्हाला 60 पर्यंत तरी ठेवा। काही जण 65ला रिटायर होतात, काही जण 70ला रिटायर होतात, काही 75ला रिटायर होतात। 80 झालं तरी माणूस रिटायर होणार, 84 झालं तरी तुम्ही थांबणार। काय चाललंय काय? अरे आम्ही आहे ना करायला, आम्ही कुठं चुकलो तर सांगा ना आम्हाला। त्याच्यामध्ये आमच्यामध्ये तेवढी धमक आणि ताकद आहे। 5-5, 6-6 वेळेला आम्ही राज्याचं उपमुख्यमंत्री पद सांभाळलेलं आहे। आया बहिणींच्या करता चांगले योजना आम्ही राबवलेल्या आहेत।